मित्रांनो, लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. 11. ध्वनीचा अभ्यास. ध्वनी हा ऊर्जेचा एक प्रकार असून यामुळे आपल्या कानांना ऐकण्याची संवेदना प्राप्त होते. ध्वनी निर्मिती. ध्वनीची निर्मिती कंपनातून होते. कंपन म्हणजे कणांची किंवा वस्तूची जलद गतीने मध्यस्थितीभोवती पुढे मागे होणारी हालचाल होय. उदाहरणार्थ तंतुवाद्यातील तारेची कंपने. तरंग. तरंग हा एक प्रकारचा विक्षोभ अडथळा असून तो माध्यमातून प्रसारित होताना त्या माध्यमातील कण शेजारच्या कणांना गतिमान करतात. तरंगाची गती म्हणजे माध्यमातून फक्त ऊर्जा पुढे पाठवण्याचा एक प्रकार असून यामध्ये माध्यमातील कणांचे एका भागातून दुसऱ्या भागात स्थलांतर होत नसते. ध्वनीचा वेग किंवा चाल. इटालियन भौतिकशास्त्रज्ञ बोरेली व व्हिवियानी यांनी 1660 मध्ये ध्वनीचा हवेतील वेग मोजला होता. दूर अंतराच्या बंदुकीतून गोळी झाडल्यास प्रकाश व आपल्या कानापर्यंत पोहोचण्याच्या वेळावरून त्यांनी मोजलेली ध्वनीची चाल 350 मीटर पर सेकंद होती. ध्वनीचे प्रसारण. ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते. म्हणजेच ध्वनीचे प्रसारण निर्वात पोकळीतून होत नाही. ध्वनितरंग हे अनुतरंग असतात. ध्वनीचे प्रसारण माध्यमातून होताना माध्यमाची घनता व दाब बदलतो. माध्यमात कणांची गर्दी असलेला भाग म्हणजे संपीडने होय, तर माध्यमात विखुरलेल्या कणांचा भाग म्हणजे विरलने होय. संपीडनामध्ये घनता व दाब जास्त असतो तर विरलनांमध्ये कमी असतो. ध्वनी तरंग. महत्त्वाच्या संज्ञा. लगतच्या दोन संपीडनातील किंवा लगतच्या दोन विरलनातील अंतराला तरंगलांबी म्हणतात. याचे एसआय एकक मीटर आणि सीजीएस एकक सेंटीमीटर आहे. घनतेच्या उच्चतम उंचीपासून कमीत कमी उंचीपर्यंत आणि पुन्हा उच्चतम उंचीपर्यंत होणारी कणांची हालचाल म्हणजे एक आंदोलन होय. एकक कालावधीत होणाऱ्या आंदोलनांची संख्या म्हणजे तरंगाची वारंवारता होय. या राशीचे एसआय एकक हर्ट्झ आहे. लगतची दोन संपीडने किंवा विरलने यांना ठराविक बिंदू किंवा अंतर कापण्यास लागणारा वेळ म्हणजे तरंगकाल होय. याचे एसआय आणि सीजीएस एकक सेकंद आहे. तरंगाची वारंवारता व तरंगकाल यातील संबंध v=1/t असा आहे. ध्वनीचे स्वरमान वारंवारतेवर अवलंबून असून वारंवारता जास्त असल्यास ते जास्त असते. सारखीच तीव्रता आणि उच्चता असणाऱ्या दोन ध्वनींचा वेगळेपणा ध्वनीच्या दर्जामुळे ओळखता येतो. ध्वनीची प्रखरता किंवा तीव्रता ध्वनीच्या आयामावर अवलंबून असते. तरंगातील संपीडने किंवा विरलनांनी एकक कालावधीत कापलेले अंतर म्हणजे ध्वनीचा वेग होय. ध्वनीचा वेग. ध्वनीच्या वेगाचे परिमाण चाल बरोबर v बरोबर अंतर भागिले काल. ध्वनीचा वेग हा माध्यमाची अवस्था व तापमान यावर अवलंबून असतो. हवेचे तापमान वाढल्यास ध्वनीचा हवेतील वेग देखील वाढतो. मानवाची श्रवण पातळी. मानवाची श्रवण पातळी 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ यालाच श्राव्य ध्वनी म्हणतात. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही
या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. अवश्राव्य आणि श्राव्यातीत अतिश्राव्य ध्वनी. 20 हर्ट्झपेक्षा कमी वारंवारता असलेल्या ध्वनीला अवश्राव्य इन्फ्रासाउंड म्हणतात. 20,000 हर्ट्झपेक्षा जास्त वारंवारता असलेल्या ध्वनीला श्रव्यातीत अल्ट्रासाउंड ध्वनी म्हणतात. मानवाला अवश्राव्य व श्राव्यातीत ध्वनी ऐकू येत नाहीत. अतिश्राव्य ध्वनीचे उपयोग. एका जहाजावरून दुसऱ्या जहाजावर संपर्क साधण्यासाठी, प्लास्टिकचे पृष्ठभाग जोडण्यासाठी, दुधातील जीवाणू मारून टाकण्यासाठी, हृदयाच्या ठोक्यांचे तंत्रज्ञान इकोकार्डिओग्राफी, मानवी शरीराच्या अंतर्गत अवयवांच्या प्रतिमा मिळवण्यासाठी, कारखान्यांमध्ये यंत्राचे भाग स्वच्छ करण्यासाठी, धातूच्या ठोकळ्यातील तडे आणि भेगा शोधण्यासाठी. प्रतिध्वनी व निनाद. प्रतिध्वनी म्हणजे मूळ ध्वनीची कोणत्याही पृष्ठभागावरून परावर्तनामुळे होणारी पुनरावृत्ती होय. आपल्या मेंदूमध्ये ध्वनीचे सातत्य सुमारे 0.1 सेकंद राहते. 22 अंश सेल्सिअस तापमानाला ध्वनीचा हवेतील वेग 344 मीटर प्रति सेकंद असतो. त्यामुळे या तापमानाला प्रतिध्वनी ऐकण्यासाठी ध्वनीच्या स्रोतापासून अडथळ्यापर्यंतचे अंतर कमीत कमी 17.2 मीटर असावे. ध्वनी तरंगांचे पुन्हा पुन्हा परावर्तन झाल्यास ध्वनी तरंग एकत्र येऊन प्रतिध्वनीचे मिश्रण तयार होते. यालाच निनाद म्हणतात. वटवाघूळ हा पक्षी रात्री उडताना श्रव्यातीत ध्वनी निर्माण करू शकतो व तो समोरच्या अडथळ्यावरून परावर्तित होऊन त्यांना पुन्हा ऐकू येतो. इटालियन शास्त्रज्ञ स्पालांझानी याने वटवाघुळांच्या शरीरातील विशिष्ट रचनेचा अभ्यास करून असे निदर्शनास आणले की वटवाघुळांच्या अंधारात उडण्याची क्षमता त्यांच्या डोळ्यावर नसून त्यांच्या कानावर असते. पुन्हा पुन्हा निर्माण होणारा ध्वनी विजापूर येथील गोल घुमटात देखील ऐकू येतो. सोनार. साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग. याच्या साहाय्याने पाण्याखालील अंतर, दिशा व वेग ठरवण्यासाठी श्रव्यातीत ध्वनी तरंगांचा उपयोग होतो. सोनार तंत्रज्ञान पहिल्या महायुद्धात शत्रूच्या पाणबुड्या शोधण्यासाठी विकसित केले गेले होते. हे तंत्रज्ञान हवेत सुद्धा वापरतात. वटवाघूळ याच तंत्राच्या साहाय्याने आपल्या मार्गातील अडथळ्यांची माहिती मिळवतात व अंधारातही सहजपणे उडू शकतात. सोनोग्राफी. यामध्ये श्रव्यातीत ध्वनी तरंगांचा उपयोग शरीरातील भागांच्या चित्रनिर्मितीसाठी केला जातो. याचा उपयोग हृदयाची गती, गरोदर स्त्रियांच्या गर्भाशयात गर्भाची होणारी वाढ इत्यादी निरीक्षणासाठी होतो. मानवी कान. मानवी कानामुळे हवेच्या दाबातील श्रवणक्षम वारंवारितेतील बदल विद्युत लहरीत रूपांतरित होतो. नंतर या लहरी श्रवणविषयक चेतातंतूंद्वारे मेंदूकडे पाठवल्या जातात. त्यामुळे आपल्याला ऐकण्याची संवेदना प्राप्त होते. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. 12. कार्बन एक महत्त्वाचे मूलद्रव्य. कार्बनचा आढळ. ऑक्युरन्स ऑफ कार्बन. कार्बन हे अधातू मूलद्रव्य निसर्गात मुक्त तसेच संयुगाच्या स्वरूपात आढळते. कार्बनची संज्ञा C असून अणुअंक 6 व इलेक्ट्रॉन संरूपण 2-4 आहे. कार्बनची संयुजा 4 आहे. निसर्गात कार्बन हिरा, ग्रॅफाइट या स्वरूपात आढळतो. कार्बनचे संयुग अवस्था
कार्बन डायऑक्साईड, कॅल्शियम कार्बोनेट, मार्बल, कॅलामाइन, दगडी कोळसा, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू, पिष्टमय पदार्थ, प्रथिने, मेद, नैसर्गिक धागे, सुती कपडे, लोकर, रेशीम. भूकवचात सुमारे 0.27% कार्बन कार्बोनेट, कोळसा, पेट्रोलियमच्या स्वरूपात आढळतो, तर वातावरणात कार्बन 0.03% प्रमाणात कार्बन डायऑक्साईडच्या स्वरूपात आढळतो. कार्बनची अपरूपे. ॲलोट्रोप्स ऑफ कार्बन. निसर्गात काही अधातू मूलद्रव्ये एकापेक्षा जास्त स्वरूपात आढळतात. त्यांचे रासायनिक गुणधर्म समान परंतु भौतिक गुणधर्म भिन्न असतात. अधातू मूलद्रव्यांच्या या गुणधर्माला अपरूपता म्हणतात. तसेच त्याच्या विविध स्वरूपांना अपरूपे म्हणतात. उदाहरणार्थ हिरा, ग्रॅफाइट, फुलरेन्स ही कार्बनची स्फटिकरूपी अपरूपे असून कोक, कोल किंवा दगडी कोळसा ही कार्बनची अस्फटिकरूपी अपरूपे आहेत. हिरा, डायमंड. भारतात हिरा कर्नाटकमध्ये गोवळकोंडा तर मध्य प्रदेशात पन्ना या ठिकाणी सापडतो. हिऱ्यामध्ये प्रत्येक कार्बन अणू शेजारच्या 4 कार्बन अणूंशी सहसंयुज बंधाने जोडलेला असतो. त्यामुळे त्याची रचना चतुष्कोनातील त्रिमितीय असते. हा निसर्गातील सर्वाधिक कठीण पदार्थ असून याची घनता 3.5 ग्रॅम प्रति सेंटीमीटर घन असून द्रवणांक 3500 अंश सेल्सिअस आहे. हिरा 800 अंश सेल्सिअस तापमानास तापवल्यास त्यातून CO2 वायू बाहेर पडतो. आम्लारीचा हिऱ्यावर काहीही परिणाम होत नाही. हिरा विजेचा दुर्वाहक असतो. हिऱ्याचा उपयोग काच कापण्यासाठी तसेच खडकाला छिद्र पाडण्याच्या यंत्रात करतात. हिऱ्याचा सर्वाधिक उपयोग दागिन्यांमध्ये केला जातो. डोळ्याची शस्त्रक्रिया करण्याच्या उपकरणात हिरा वापरतात. अवकाशात तसेच कृत्रिम उपग्रहांमध्ये प्रारणांपासून संरक्षणासाठी असलेल्या खिडक्यांमध्ये हिऱ्याचा उपयोग करतात. ग्रॅफाइट. जगामध्ये रशिया, न्यूझीलंड, अमेरिका व भारतात निसर्गतः ग्रॅफाइट आढळते. ग्रॅफाइटमध्ये प्रत्येक कार्बन अणू शेजारच्या 3 कार्बन अणूंशी जोडलेला असतो व त्यामुळे त्याची प्रतलीय षटकोनी रचना तयार होते. ग्रॅफाइट काळ्या रंगाचे मृदू तसेच गुळगुळीत असते. ग्रॅफाइट विजेचा सुवाहक असून हा कागदावर उमटू शकतो. ग्रॅफाइटची घनता 1.9 ते 2.3 GCm³ आहे. ग्रॅफाइटचा उपयोग वंगण तसेच कार्बन इलेक्ट्रोड तयार करण्यासाठी होतो. ग्राफाइटचा उपयोग रंग, पॉलिश तसेच पेन्सिलमध्ये करतात. तीव्र प्रकाश देणाऱ्या आर्क लॅम्पमध्ये ग्राफाइट वापरतात. कार्बनची अस्फटिकी रूपे. ॲमॉर्फस फॉर्म्स ऑफ कार्बन. यामध्ये कार्बन अणूची रचना अनियमित असते. उदाहरणार्थ दगडी कोळसा, लोणारी कोळसा, कोक इत्यादी. दगडी कोळसा हे जीवाश्म इंधन असून त्यातील कार्बनच्या प्रमाणानुसार त्याचे 4 प्रकार पडतात. अँथ्रासाइट 95%, ब्युटिमिनस 70 ते 90%, लिग्नाइट 60 ते 70% व पीट 60% पेक्षा कमी. याचा उपयोग कारखान्यात तसेच घरगुती इंधन म्हणून होतो. कोक, कोलगॅस व कोलटार तयार करण्यासाठी कोळशाचा उपयोग होतो. औष्णिक विद्युत केंद्रात विद्युत निर्मितीसाठी कोळसा वापरतात. दगडी कोळशाला उष्णता दिल्यास कोल गॅस तयार होतो, तर त्यातून शिल्लक राहिलेल्या कोळशाला कोक म्हणतात. घरगुती इंधन तसेच अभिक्रियांमध्ये याचा उपयोग क्षपणक म्हणून होतो. वॉटर गॅस, प्रोड्युसर गॅसच्या निर्मितीसाठी कोक वापरतात. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी
तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. कार्बन डायऑक्साईड रेणुसूत्र CO2 रेणुवस्तुमान 44. कार्बन डायऑक्साईड हवेत 0.03% प्रमाणात असून उच्छ्वासाद्वारे बाहेर पडलेल्या हवेत सुमारे 4% CO2 असतो. खडू, शहाबादी फरशी, चुनखडी संयुग स्वरूपात CO2 आढळतो. लाकूड, कोळसा या इंधनाच्या ज्वलनातून हा वायू बाहेर पडतो. प्रयोगशाळेत चुनखडीवर हायड्रोक्लोरिक आम्ल टाकल्यास कार्बन डायऑक्साईड वायू मुक्त होतो. गुणधर्म: हा वायू रंगहीन, वासहीन तसेच चवहीन आहे. तो हवेपेक्षा जड असून पाण्यात अल्प प्रमाणात विरघळतो. हा वायू ज्वलनशील नसून ज्वलनास मदत करत नाही. उपयोग: याचा उपयोग शीतपेय निर्मिती, शुष्क बर्फ, धुण्याचा सोडा, खाण्याचा सोडा तयार करण्यासाठी होतो. कॉफीमधून कॅफीन वेगळा करण्यासाठी CO2 चा वापर करतात. अग्निशामक साधनांमध्ये याचा वापर करतात. द्रावक म्हणून CO2 चा उपयोग ड्रायक्लिनिंगसाठी होतो. वनस्पती प्रकाश संश्लेषणात याचा उपयोग करतात. हायड्रोकार्बन्स मूलभूत सेंद्रिय संयुगे. हायड्रोकार्बन्स बेसिक ऑर्गॅनिक कंपाऊंड. सेंद्रिय संयुगात कार्बन व हायड्रोजन ही मूलद्रव्ये असतात. या मूलभूत सेंद्रिय संयुगांनाच हायड्रोकार्बन्स म्हणतात. कार्बनचे इलेक्ट्रॉन संरूपण 2, 4 तसेच संयुजा 4 असून तो दुसऱ्या कार्बनसोबत किंवा इतर मूलद्रव्यांसोबत 4 सहसंयुज बंधाने जोडला जाऊ शकतो. सहसंयुज संयुगाचे गुणधर्म: याचा द्रवणांक आणि उत्कलनांक कमी असतो. ही संयुगे पाण्यात अद्रावणीय परंतु सेंद्रिय द्रावकात विरघळतात. ही संयुगे उष्णता आणि विजेचे अल्प प्रमाणात सुवाहक असतात. संतृप्त आणि असंतृप्त हायड्रोकार्बन. सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. ज्या हायड्रोकार्बनचे सर्व कार्बन अणू फक्त एकेरी बंधाने जोडलेले असतात त्यांना संतृप्त हायड्रोकार्बन असे म्हणतात. उदाहरणार्थ मिथेन CH4, इथेन C2H6, प्रोपेन CH2, CH2, CH3. ज्या हायड्रोकार्बनच्या 2 कार्बन अणूंमध्ये कमीत कमी एक दुहेरी किंवा तिहेरी बंध असतो त्यांना असंतृप्त हायड्रोकार्बन्स म्हणतात. उदाहरणार्थ इथिलीन H2C = CH2, इथाइन HC = CH, प्रोपीन CH2CH = CH2, प्रोपाइन CH3C = CH. मिथेन CH4 रेणुवस्तुमान 16. नैसर्गिक वायूत सुमारे 87% मिथेन असतो. जैविक पदार्थांच्या हवेच्या विरहित विघटनातून CH4 तयार होतो. बायोगॅस तसेच कोळशांच्या खाणीमध्ये मिथेन आढळतो. मिथेन वायू दलदलीच्या प्रदेशात आढळतो म्हणून यास मार्श गॅस असेही म्हणतात. प्रयोगशाळेत हायड्रोजन व कार्बन मोनॉक्साईड यांचे मिश्रण 300°C निकेल या उत्प्रेरकाच्या सानिध्यात तापवल्यास मिथेन वायू तयार होतो. नैसर्गिक वायूच्या भंजक ऊर्ध्वपातनाने देखील मिथेन मिळतो. मिथेनचे भौतिक गुणधर्म: मिथेनचा द्रवणांक 182.5°C असून उत्कलनांक 161.5°C आहे. मिथेन वायू रंगहीन असून पाण्यात अल्प प्रमाणात द्रावणीय असतो. द्रवरूप मिथेनची घनता पाण्यापेक्षा कमी असते. मिथेनचे उपयोग: वायुरूप मिथेनचा उपयोग वस्त्रोद्योग, कागद निर्मिती, अन्न प्रक्रिया उद्योग, पेट्रोल शुद्धीकरण इत्यादीमध्ये होतो.
मिथेनच्या ज्वलनातून CO2 वायू खूप कमी प्रमाणात बाहेर पडतो. त्यामुळे याचा उपयोग घरगुती इंधन म्हणून होतो. मिथेनचा उपयोग इथेनॉल, मिथाइल क्लोराईड, मिथिलीन क्लोराईड तसेच अमोनिया व ॲसिटिलीन या संयुगांच्या निर्मितीसाठी होतो. बायोगॅस संयंत्र जनावरांचे शेण, पालापाचोळा, ओला कचरा यांचे विनॉक्सी जीवाणूंच्या साहाय्याने बायोगॅस संयंत्रामध्ये विघटन करून त्यापासून मिथेन वायू तयार करतात व यालाच बायोगॅस म्हणतात. बायोगॅसमध्ये सुमारे 55 ते 60% मिथेन तर उर्वरित CO2 असतो. बायोगॅस घरगुती स्वस्त इंधनासाठी पर्याय आहे. हा गॅस तयार होताना उत्तम खतही मिळते. बायोगॅस संयंत्राचा उपयोग वीज निर्मितीसाठी देखील होतो. बायोगॅसची निर्मिती ही विनॉक्सी ॲनारोबिक अभिक्रिया असून ती 2 टप्प्यांमध्ये होते. आम्ल निर्मिती, प्रोडक्शन ऑफ ॲसिड, मिथेन वायू निर्मिती, मिथेन गॅस प्रोडक्शन. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. 13. पदार्थ आपल्या वापरातील. समुद्राच्या पाण्यातील क्षार सोडियम क्लोराईड NaCl, मॅग्नेशियम क्लोराईड MgCl2, मॅग्नेशियम सल्फेट MgSO4, पोटॅशियम क्लोराईड KCl, कॅल्शियम कार्बोनेट CaCO3, मॅग्नेशियम ब्रोमाइड MgBr2, सोडियम क्लोराईड साधे मीठ टेबल सॉल्ट NaCl. मीठ आपल्या दैनंदिन जीवनातील सर्वाधिक उपयोगातील क्षार आहे. याचे रासायनिक नाव सोडियम क्लोराईड आहे. सोडियम क्लोराईडच्या द्रावणाचे विद्युत अपघटन. याच्या द्रावणातून ब्राईन 10% NaCl वीज प्रवाहिती केल्यास त्याचे अपघटन होऊन सोडियम हायड्रॉक्साईड हे संयुग तयार होते. यामध्ये क्लोरीन वायू धनाग्रावर तर हायड्रोजन वायू ऋणाग्रावर मुक्त होतो. उच्च तापमानास मीठ तापवल्यास ते वितळते. या स्थितीला सम्मिलित अवस्था असे म्हणतात. गुणधर्म: शुद्ध सोडियम क्लोराईड रंगहीन आयनिक संयुग आहे. पाण्यात द्रावणीय तसेच उदासीन क्षार असून चव खारट असते. याच्या द्रावणाचे pH मूल्य 7 आहे. अशुद्ध सोडियम क्लोराईड तपकिरी रंगाचे असून त्यास रॉक सॉल्ट म्हणतात. उपयोग: याचा उपयोग अन्नपदार्थांमध्ये चवीसाठी करतात. खाण्याचा सोडा NaHCO3 आणि धुण्याचा सोडा Na2CO3 तयार करण्यासाठी याचा उपयोग होतो. सोडियम बायकार्बोनेट खाण्याचा सोडा NaHCO3. गुणधर्म: हे पांढऱ्या रंगाचे अस्फटिक चूर्णरूप संयुग असून पाण्यात द्रावणीय असते. यात लाल लिटमस निळा होतो, त्यामुळे हे आम्लारीधर्मी आहे. उपयोग: याचा उपयोग पाव, केक व ढोकळा सच्छिद्र व हलका बनण्यासाठी होतो. पोटातील आम्लता कमी करण्यासाठी आम्ल प्रतिबंधक म्हणून वापरतात. अग्निशामक यंत्रातील CO2 वायू तयार करण्यासाठी याचा उपयोग होतो. ओव्हनच्या स्वच्छतेसाठी याचा वापर करतात. विरंजक चूर्ण ब्लीचिंग पावडर CaOCl2. गुणधर्म: हा पिवळसर पांढऱ्या रंगाचा स्थायुरूप क्षार असून याचे रासायनिक नाव कॅल्शियम हायपोक्लोराईड आहे. तसेच याला क्लोरीनचा विशिष्ट उग्र वास असतो. विरंजक चूर्णाचे उपयोग: याचा उपयोग पिण्याच्या पाण्याचे तसेच जलतरण तलावातील पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी होतो. कपड्याचे विरंजन करण्यासाठी याचा उपयोग होतो.
कचऱ्याच्या ठिकाणांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. सोडियम कार्बोनेट, धुण्याचा सोडा, Na2CO3 10H2O गुणधर्म. हा करड्या रंगाचा वासहीन क्षार आहे. हा आर्द्रता शोषक असून हवेत उघडा राहिल्यास हवेतील बाष्प शोषून घेतो. पाण्यात अतिद्रावणीय आहे. यात लाल लिटमस निळा होतो म्हणून हे आम्लारीधर्मी आहे. उपयोग: कपडे व भांडी धुण्यासाठी याचा उपयोग करतात. अपमार्जके, कागद आणि काच उद्योगात याचा उपयोग होतो. पेट्रोलियमच्या शुद्धीकरणासाठी याचा वापर करतात. स्फटिक जल, स्फटिक रूपात पाण्याच्या रेणूंची निश्चित संख्या असते, त्यालाच स्फटिक जल म्हणतात. स्फटिक जल असलेले क्षार: तुरटी K2SO4, Al2SO4, 24H2O, बोरॅक्स Na2B4O7, 10H2O, इप्सम सॉल्ट MgSO4, 7H2O, बेरियम क्लोराइड BaCl2, 2H2O, सोडियम सल्फेट Na2SO4, 10H2O. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. साबण एक क्षार. सोडियम किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साईडच्या जलीय द्रावणात तेल किंवा मेद उकळविल्यास कार्बोक्झिल आम्लाचे सोडियम आणि पोटॅशियम क्षार तयार होतात. त्यांनाच साबण असे म्हणतात. किरणोत्सारी पदार्थ. जास्त अणुअंक असलेल्या मूलद्रव्यांमध्ये प्रचंड भेदन क्षमता असते. उच्च दर्जा असणारी अदृश्य प्रारणे उत्स्फूर्तपणे उत्सर्जित करण्याच्या गुणधर्माला किरणोत्सार म्हणतात. तसेच त्या पदार्थास किरणोत्सारी पदार्थ म्हणतात. किरणोत्सारी मूलद्रव्यांचे केंद्रक अस्थिर असून त्यातून उत्सर्जित होणारे प्रारणे 3 प्रकारचे असतात: अल्फा, बीटा आणि गॅमा. नैसर्गिक किरणोत्सार. निसर्गातील 82 ते 92 अणुअंक असलेले मूलद्रव्ये किरणोत्सारी असतात. कृत्रिम किरणोत्सारी मूलद्रव्ये. प्रयोगशाळेत अणुकेंद्रकाच्या विघटनातून प्रारणे उत्सर्जित करणाऱ्या मूलद्रव्यांना कृत्रिम किरणोत्सारी मूलद्रव्य म्हणतात. अल्फा, बीटा व गॅमा किरणांची गुणवैशिष्ट्ये. गुणधर्म: अल्फा किरणे, बीटा किरणे, गॅमा किरणे. स्वरूप: अल्फा किरण प्रभार He++, बीटा किरणे E-, गॅमा किरणे विद्युत चुंबकीय प्रारणे. वस्तुमान: अल्फा किरण 40028 U, बीटा किरणे 0.00548 U, गॅमा किरणे वस्तुमान नगण्य. प्रभार: अल्फा किरणे +2, बीटा किरणे -1, गॅमा किरणे प्रभाररहित. वेग: अल्फा किरणे प्रकाशाच्या वेगाच्या 1/5 ते 1/20 पट, बीटा किरणे प्रकाश वेगाच्या 1/5 ते 9/10 पट, गॅमा किरणे प्रकाशाच्या वेगा इतका. विद्युत क्षेत्रातील विचलन: अल्फा किरणे ऋण प्रभारित पट्टीकडे आकर्षण, बीटा किरणे धन प्रभारित पट्टीकडे आकर्षण, गॅमा किरणे आकर्षण होत नाही. भेदन क्षमता: अल्फा किरणे खूपच कमी, बीटा किरणे अल्फा किरणांच्या तुलनेत खूप जास्त, गॅमा किरणे बीटा कणांच्या तुलनेत खूप जास्त. आयनीभवन क्षमता: अल्फा किरणे अतिउच्च, बीटा किरणे कमी, गॅमा किरणे अतिशय कमी. अणुदीप्ती निर्मिती क्षमता: अल्फा किरणे जास्त प्रमाण, बीटा किरणे अत्यंत अल्प प्रमाणात आणि गॅमा किरणे अल्प प्रमाणात. किरणोत्सारी समस्थानिकांचे उपयोग: औद्योगिक क्षेत्र, कोबाल्ट 60, इरेडियम 192 या समस्थानिकांचा उपयोग रेडिओग्राफी कॅमेऱ्यामध्ये तसेच धातुकामातील दोष शोधण्यासाठी करतात. घड्याळाचे काटे अंधारात दिसण्यासाठी रेडियम, प्रोमेथियम, ट्रिटियम या किरणोत्सारी पदार्थांचे फॉस्फोरस सोबतचे मिश्रण वापरतात. विद्युत दिव्यात
क्रिप्टॉन 85 तसेच एक्स रे युनिटमध्ये प्रोमेथियम 175 बीटा किरणांचा स्रोत म्हणून वापरतात. कृषी क्षेत्र रोपांची जलद वाढ व जास्त उत्पन्नासाठी बियांना विशिष्ट गुणधर्म देणारी जनुके व गुणसूत्रे यावर किरणोत्साराच्या साहाय्याने मूलभूत बदल करतात. कोबाल्ट 60 या किरणोत्सारी समस्थानिकाचा उपयोग अन्न परिरक्षणासाठी होतो. कोबाल्ट 60 तील गॅमा किरणांचा उपयोग कांदे बटाटे यांना कोंब येऊ नये म्हणून करतात. स्ट्रॉन्शियम 90 चा उपयोग पिकावरील संशोधनात अनुरेखक म्हणून केला जातो. वैद्यकशास्त्र पॉलिसायथेमिया या रोगामध्ये तांबड्या रक्तपेशींचे प्रमाण वाढते. यावर उपचारासाठी फॉस्फरस 32 चा उपयोग केला जातो. अस्थींचा कर्करोग स्ट्रॉन्शियम 89, स्ट्रॉन्शियम 90, सॅमारियम 153, रेडियम 234 चा उपयोग उपचारासाठी केला जातो. हायपरथायरॉइडिझम गलग्रंथी मोठी होणे, वजनात घट, झोप न येणे हे सर्व परिणाम गलग्रंथींमधून जास्त प्रमाणात संप्रेरके तयार झाल्यास होते. यालाच हायपरथायरॉइडिझम म्हणतात. याच्या उपचारासाठी आयोडीन 123 चा उपयोग करतात. ट्यूमर ओळखणे मेंदूतील ट्यूमरवर उपचार करताना बोरॉन 10, आयोडीन 131, कोबाल्ट 60 चा तर शरीरातील छोटे ट्यूमर शोधण्यासाठी आर्सेनिक 74 चा उपयोग करतात. किरणोत्सारी पदार्थ व प्रारणांचे दुष्परिणाम किरणोत्सारी प्रारणांमुळे मध्यवर्ती चेतासंस्थेला इजा होते. शरीरातील DNA वर प्रारणांचा परिणाम होऊन अनुवांशिक दोष निर्माण होतात. त्वचेचे कर्करोग, ल्युकेमिया यासारखे रोग होतात. स्फोटातून निर्माण झालेली किरणोत्सारी प्रदूषके हवेद्वारे शरीरात जातात. किरणोत्सारी प्रदूषके समुद्रात सोडल्यास ती माशांच्या शरीरात जातात. घड्याळावर लावलेली किरणोत्सारी रंगद्रव्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता असते. स्ट्रॉन्शियम 90 हे किरणोत्सारी समस्थानिक वनस्पती, फुले, फळे, झाडे, धान्य, गाईचे दूध इत्यादी माध्यमातून शरीरात गेल्यास बोन कॅन्सर, ल्युकेमिया होऊ शकतो. दैनंदिन जीवनातील काही रासायनिक पदार्थ, खाद्यरंग व सुगंधी द्रव्ये, फूड कलर्स अँड इसेन्स, हवाबंद पेय तसेच अन्नपदार्थात विशिष्ट खाद्यरंग मिसळलेले असतात. हे खाद्यरंग पावडर, जेल किंवा पेस्टच्या स्वरूपात असतात. आईस्क्रीम, बर्फगोळा, सूप, फळांचे रस, ज्यूस, शीतपेये, लोणची, जॅम, केचप, जेली इत्यादीमध्ये विविध रंग व सुगंधित द्रव्य मिसळलेले असतात. खाद्यरंग नैसर्गिक तसेच कृत्रिम देखील असतात. विविध वनस्पतींच्या बिया, बीट, फुले व फळांच्या अर्क यापासून नैसर्गिक खाद्यरंग तयार करतात. टेट्रोझिन, सनसेट येलो हे जास्त प्रमाणात उपयोगात येणारे कृत्रिम खाद्यरंग आहेत. खाद्यरंग असलेल्या पदार्थांच्या अतिसेवनामुळे अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी हा आजार सहसा लहान मुलांना होतो. डाय ज्यामुळे एखाद्या वस्तूला रंग प्राप्त होतो त्याला डाय म्हणतात. डाय सहसा पाण्यात द्रावणीय तर तेलात अद्रावणीय असतात. नैसर्गिक डाय वनस्पतीपासून तयार करतात. कृत्रिम डाय तयार करण्यासाठी पेट्रोलियमची उपउत्पादिते व खनिजे वापरतात. डायचे उपयोग कपडे व केसांना रंगवण्यासाठी, रस्त्यावरील बोर्ड रात्री स्पष्ट दिसावेत म्हणून फ्लोरोसेंट डाय वापरतात. महागड्या ग्लेझिंगचे चामड्याचे बूट, पर्स, चपला यांना चमक आणण्यासाठी वापरतात. डायचे दुष्परिणाम केसांना रंग लावल्यास केस गळती, केसांचा पोत खराब होणे, त्वचेची व डोळ्यांची अंगार होणे. लिपस्टिकमध्ये कॅरामाइन नावाचा कृत्रिम रंग असतो. त्यामुळे ओठांना इजा होत असली तरी ती पोटात गेल्यावर पोटाचे विकार होतात. कृत्रिम रंग आर्टिफिशियल कलर घरांना रंगकामासाठी तसेच होळीमध्ये कृत्रिम रंगाचा उपयोग होतो. रंगपंचमीला उपयोगात येणाऱ्या
लाल रंगात पारा या धातूचे प्रमाण असते. त्यामुळे अंधत्व, त्वचेचा कर्करोग, अस्थमा तसेच त्वचेचे रोग उद्भवतात. दुर्गंधीनाशक, डिओड्रंट यामध्ये पॅराबिन्सचे प्रमाण जास्त असते. याशिवाय यात ॲल्युमिनियमच्या संयुगांचा तसेच सिलिकाचा उपयोग करतात. डिओचे 3 प्रकार: सर्वसाधारण डिओ, घाम रोखणारे डिओ व वैद्यकीय डिओ. दुष्परिणाम: ॲल्युमिनियम ॲझिनियम हे डिओतील सर्वात घातक रसायन असून त्यामुळे डोकेदुखी, अस्थमा, श्वसनविकार, हृदयविकार यासारखे रोग उद्भवतात. ॲल्युमिनियम क्लोरोहायड्रेट्समुळे त्वचाविकार व कर्करोग होऊ शकतो. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. टेफ्लॉन. टेट्राफ्ल्युरोइथिलीनपासून टेफ्लॉन हे बहुवारिक बनते. यालाच पॉलिटेट्राफ्ल्युरोइथिलीन असेही म्हणतात. गुणधर्म: यावर वातावरण तसेच रासायनिक पदार्थांचा परिणाम होत नाही. पाणी व तेल या वस्तूंना चिकटत नाही. यावर उच्च तापमानाचा परिणाम होत नाही. उपयोग: टेफ्लॉन विसंवाहक असल्यामुळे उच्च तंत्रज्ञानाच्या विद्युत उपकरणात टेफ्लॉनचे आवरण असलेल्या विजेच्या तारा वापरतात. स्वयंपाकघरातील नॉनस्टिक वेअर वस्तू यापासून बनतात. दुचाकी व चारचाकी वाहनांचे रंग तसेच पत्र्यावर तापमान तसेच पावसाचा परिणाम होऊ नये, ते खराब होऊ नये यासाठी त्यावर टेफ्लॉनची कोटिंग करतात. पावडर कोटिंग: लोखंडी वस्तू गंजू नयेत यासाठी त्यांच्या पृष्ठभागावर रंगापेक्षा जाड थर देण्याची पद्धत म्हणजे पावडर कोटिंग होय. यामध्ये पॉलिमर, रेझिन, रंग आणि इतर घटक एकत्र करून वितळवतात व नंतर थंड करून त्या मिश्रणाचे बारीक चूर्ण तयार करतात. धातूच्या घासलेल्या पृष्ठभागावर इलेक्ट्रोस्टॅटिक स्प्रे डिपॉझिशन करतात. या पावडरचा थर देतात. यासाठी पावडरच्या कणांमध्ये स्थितिक विद्युत प्रभार निर्माण केला जातो. त्यामुळे पावडरचा सारखा थर धातूच्या पृष्ठभागाला चिकटतो. यानंतर ती वस्तू जेव्हा भट्टीत तापवतात तेव्हा थरात रासायनिक अभिक्रिया घडून जास्त लांबीचे बहुवारिक जाळे निर्मिती होते. दैनंदिन उपयोगातील प्लास्टिक व मीडियम डेन्सिटी फायबर बोर्डवर पावडर कोटिंग केली जाते. ॲनोडायझिंग: हवेतील ऑक्सिजनची ॲल्युमिनियमच्या पृष्ठभागावर अभिक्रिया होऊन निसर्गतः संरक्षण थर तयार होतो. ॲनोडायझिंग प्रक्रियेत हा थर आवश्यक त्या जाडीचा करता येतो. विद्युत अपघटन पद्धतीच्या सहाय्याने ॲनोडायझिंग करतात. विद्युत अपघटनी घटात विरल आम्लात ॲल्युमिनियमची वस्तू धनाग्र म्हणून वापरतात. वीज प्रवाहित केल्यास ऋणाजवळ हायड्रोजन तर धनाजवळ ऑक्सिजन वायू मुक्त होतो. ऑक्सिजनशी अभिक्रिया होऊन ॲल्युमिनियमवर हायड्रेटेड ॲल्युमिनियम ऑक्साईडचा थर जमा होतो. यामध्ये रंग मिसळून हा थर आकर्षक बनवतात. स्वयंपाकाचे तवे, कढई, कुकर इत्यादी भांडी ॲनोडायझिंग करतात. सिरॅमिक: या पदार्थाचे उच्च तापमानाला सहसा विघटन होत नाही. हे ठिसूळ तसेच विद्युतरोधक असल्यामुळे यांचा उपयोग विद्युत उपकरणे, भट्टीच्या आतील भागाला थर देण्यासाठी, जहाज तसेच जेट इंजिनाच्या पात्यांना विलेपनासाठी होतो. अवकाशयानाच्या बाहेरील आवरणावर विशिष्ट सिरॅमिक टाईल्स लावतात. काही सिरॅमिकचा उपयोग अतिसंवाहक म्हणून होतो. मृत्तिका सिरॅमिक: अकार्बनी पदार्थ पाण्यात मिसळून त्यांना विशिष्ट आकार देऊन व भाजून बनलेला उष्णतारोधी पदार्थ म्हणजे मृत्तिका होय. कुंभाराने तयार केलेली गाडगी, मडकी, माठ अशी भांडी तसेच छपरावरील मंगलोरी कौले,
बांधकामाच्या विटा, कप, बशा, टेराकोटाच्या वस्तू इत्यादी. पोर्सेलिन कठीण, अपारदर्शक व पांढरा रंग असलेली मृत्तिका म्हणजेच पोर्सेलिन होय. चीनमध्ये आढळणारी कॅओलिन ही पांढरी माती पोर्सेलिनसाठी वापरतात. काच, ग्रेनाइट, फेल्डस्पार ही खनिजे कॅओलिनमध्ये मिसळून जातात. पाणी टाकल्यानंतर तयार झालेल्या मिश्रणास आकार देऊन भट्टीत 1200 ते 1450 अंश सेल्सिअस तापमानास भाजतात. बोन चायना कॅओलिन माती, फेल्डस्पार, सिलिका यांच्या मिश्रणात प्राण्यांच्या हाडांची राख टाकून बोन चायना तयार करतात. ही मृत्तिका पोर्सेलिनपेक्षा कठीण असते. प्रगत मृत्तिका चिकण मातीपेक्षा ॲल्युमिना Al2O3, झिरकेनिया ZrO2, सिलिका SiSO हे ऑक्साईड तसेच सिलिकॉन कार्बाइड SiC, बोरॉन कार्बाइड B4C यासारख्या संयुगांचा उपयोग प्रगत मृत्तिका तयार करण्यासाठी होतो. या मृत्तिका भाजण्यासाठी 1600 ते 1800 अंश सेल्सिअस तापमान तसेच ऑक्सिजन विरहित स्थिती आवश्यक असते. या प्रक्रियेलाच सिटरिंग म्हणतात. लिसन टू ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी ऑडिओ नोट्स, ऑडिओ बुक्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.